हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण यापूर्वी तुमचा जो काही पाचवा पार्ट आहे त्याचं नाव आहे अणूंचं अंतरंग. तर याला सुरुवात केली आहे आणि त्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण सुरुवातीचा जो काही भाग होता त्यामध्ये बघा अणू काय असतो किंवा मग त्यानंतर आपण पाहिलं की अणूचे जे काही सिद्धांत आहेत, अणूचे जे काही प्रारूप आहेत त्याबद्दल बऱ्याचशा वैज्ञानिकांनी संशोधन केलं आणि त्यामध्ये त्यांनी त्यांचे सिद्धांत मांडले. पहिल्यांदा डाल्टन या सायंटिस्टने सिद्धांत मांडला आणि त्यांच्या सिद्धांताद्वारे सांगितलं की अणूचं जे काही वस्तुमान असतं ते सर्व ठिकाणी एक समान असतं. त्यानंतर मग पुढचे वैज्ञानिक आले, पुढचे सायंटिस्ट आले, ज्यांचं नाव होतं जे जे थॉम्सन. तर त्याने सुद्धा एक सिद्धांत मांडला आणि जो काही सिद्धांत आहे तर त्या सिद्धांताबद्दल त्याला एक विशेष नाव त्यांनी दिलं, ज्याचं नाव होतं प्लम पुडिंग मॉडेल. अणूचं प्लम पुडिंग मॉडेल असं त्यांचं नाव होतं. त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण आजच्या भागामध्ये किंवा त्यापुढील जो काही भाग असेल तर त्याची माहिती पाहणार आहोत. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी त्याचं नावच आहे थॉम्सनचं प्लम पुडिंग अणु प्रारूप. तर याच्यामध्ये पहिल्यांदा बघा, अणुसंरचनेचे पहिलं प्रारूप म्हणजे थॉम्सन यांनी सन 1904 मध्ये मांडलेलं प्लम पुडिंग प्रारूप होय. तर पहिलं प्रारूप म्हणून कोणाकडे पाहिलं जातं अणुसंरचनेचं, तर थॉम्सन यांच्याकडे पाहिलं जातं. पण पहिल्यांदा अणुसिद्धांत कोणी मांडला होता, तर डाल्टन यांनी मांडलेला होता, बरोबर. तर या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र ऋणप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. आता या प्रारूपानुसार काय, जो काही अणू असतो तर याच्यामध्ये काय असतं बघा, याच्यामध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो. हा धनप्रभार आहे आणि यामध्येच ऋणप्रभार म्हणजे ज्याला आपण नेगेटिव्हली म्हणतो, म्हणजे ज्याच्यावरती ऋण चिन्ह असतं, असे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी जडवलेले असतात. पसरलेल्या धनप्रभारामुळे काय होतं बघा, तर पसरलेल्या धनप्रभाराचं संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभारामुळे होतं. तर जे काही धनप्रभार असते एखाद्या अणूमध्ये तर त्याचं संतुलन कशामुळे होतं, तर त्याचं संतुलन इलेक्ट्रॉनमध्ये जे काही ऋणप्रभार असतात त्यांच्याद्वारे होतं आणि म्हणूनच अणू विद्युत प्रभार दृष्ट्या कशी असतात, उदासीन असतात, ज्याला आपण न्यूट्रल म्हणतो. बघा, एखाद्या अणूवरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रभार नसतो. का नसतो, कारण त्याचा जो काही केंद्रक आहे तो काय असतो, तर तो धनप्रभारित असतो आणि त्याच्या भोवताली फिरणारे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते मात्र ऋणप्रभारित असतात. आणि हे जे काही दोन प्रभार आहेत, धनप्रभार असेल किंवा ऋणप्रभार असेल, हे एकमेकांना काय करतात, तर हे एकमेकांना संतुलित करण्याचं काम करतात आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारचा जो काही अणू असतो तो विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन होतो. आता पुढे बघा, पुढचा मुद्दा. आता थॉम्सन यांचं प्लम पुडिंग मॉडेलचं अणुप्रारूप इथे तुम्हाला दिलेलं आहे. जर तुम्हाला थोडक्यात संक्षिप्त टिपांसाठी 2 ते 3 मार्कांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यावेळेला तुम्हाला ही आकृती काढणं अनिवार्य असेल. तर या ठिकाणी बघा, माहित आहे का तुम्हाला आता प्लम पुडिंग काय असतं. आपण तुम्ही म्हणाल मॅम आम्ही बरेचसे वेगवेगळे डेझर्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही केक आहेत त्यांची नावे ऐकलेली आहे, पण हा प्लम पुडिंग कशा पद्धतीचा केक आहे बघा. तर प्लम पुडिंग ही एक स्वीट डिश आहे, थोडक्यामध्ये एक गोड पदार्थ आहे किंवा प्लम केक हा गोड खाद्यपदार्थ ख्रिसमस या सणात बनवतात. जे काही पाश्चात्य देश आहेत म्हणजे पश्चिमेकडले जे काही देश आहेत तर या पदार्थात प्लम या फळाचे सुकवलेले तुकडे घालत आता काय केलं जातं, तर प्लम ऐवजी बेदाणे किंवा खजूर या ठिकाणी वापरलं जातं. जे काही केकचे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्यांच्यापैकीच एक प्रकार आहे असं समजून घ्या. त्यानंतर आता बघा, सुरुवातीला डाल्टनने त्यांचा जे काही अणुसिद्धांत होता तो मांडला, मग थॉम्सन आले. थॉम्सनना जे काही त्यांच्या संशोधनात आढळलं ते त्यांनी मांडलं. मग आले आपले रुदरफोर्ड आणि रुदरफोर्डनी काय केलं, तर त्यांचं केंद्रकीय अणुप्रारूप 1911 मध्ये जवळपास मांडलं. तर थॉम्सन यांनी कधी मांडलेलं होतं, तर 1904 मध्ये मांडलेलं होतं, ठीक आहे. तर यामध्ये बघा, अर्नस्ट रुदरफोर्ड यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाने अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला. अंतरंग म्हणजे काय, तर त्याची आतली बाजू. आता अणू आहे तो वरून गोल दिसतोय, पण त्याच्या आतमध्ये काय आहे तर हे पाहण्यासाठी त्यांनी काय केलं, तर अंतरंगाचा वेध घेतला आणि सन 1911 मध्ये अणूचं केंद्रकीय प्रारूप काय केलं, त्यांनी थोडक्यामध्ये मांडलं. तर रुदरफोर्ड यांनी काय प्रयोग केला,
विकिरण विकिरण प्रयोग काय होता बघा. तर रुदरफोर्ड यांनी सोन्याचा अतिशय पातळ पत्रा ज्याची जाडी 10⁻⁴ घातांक मिलीमीटर घेऊन त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित अल्फा कणांचा मारा केला. आता ही जाडी म्हणजे बघा 10⁻⁴ घातांक मिलीमीटर मध्ये आहे आणि मिली म्हणजे काय तर 10⁻³ घातांक. म्हणजे बघा याची जाडी जवळपास आपला जो काही कागद असतो अगदी पातळ असं कागद असतो तर इतकी कमी होती आणि त्यावर त्यांनी किरणोत्सारी म्हणजे काय ज्याला आपण रेडिओ ऍक्टिव्ह म्हणतो तर त्या रेडिओ ऍक्टिव्ह मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित म्हणजे ज्याच्यावरची अधिकचं चिन्ह असेल अशा अल्फा कणांचा मारा केला. आता अल्फा कण कशा पद्धतीने दर्शवतात तर बघा अल्फा कण अशा पद्धतीने दर्शवले जातात. मग हे अल्फा कण कसे असतात धनप्रभारित असतात. अशा किरणांचा त्यांनी काय केला मारा केला. तर सोन्याच्या पत्र्याऐवजी लावलेल्या प्रतिदीप्तिमान पडदा लावून त्यांनी कणांच्या मार्गाचा वेध घेतला. आता प्रतिदीप्तिमान पडदा म्हणजे काय तर ज्याला आपण रिव्हर्सिबल स्क्रीन म्हणतो थोडक्यात. जर अणूंमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचं वितरण सर्वत्र एक समान असेल तर धनप्रभारित अल्फा कणांचं पत्र्यावरून परावर्तन होईल अशी अपेक्षा होती. तर आपले जे काही थॉम्सन होते त्यांनी काय सांगितलं होतं अणुसिद्धांतामध्ये की जे काही धनप्रभार आहेत जे काही अणू आहेत ते धनप्रभारित वस्तुमानापासून बनलेलं आहे आणि त्याचं जे काही वितरण असेल तर ते सर्वत्र एक समान असेल आणि म्हणूनच जर तसं असेल त्यांनी मांडलेला जो काही अणुसिद्धांत असेल तो जर खरा असेल तर काय होईल जे काही अल्फा कण आहेत तर त्या पत्र्यावरून परावर्तित होतील. का परावर्तित होतील तर त्यामागे सुद्धा कारण आहे. कारण जे काही अल्फा कण आहेत ते धनप्रभारित आहेत आणि जो काही अणू आहे तोही धनप्रभारित असेल. मग जे काही समान चिन्ह असतात किंवा आपण ज्याला म्हणतो देयर इज ऑलवेज अट्रॅक्शन इन द सेम चार्जेस जे काही विद्युत प्रभार असतात ते जर सारखे असतील तर त्याच्या काय होतं त्या ठिकाणी आकर्षण होत नाही तर त्या ठिकाणी काय होतं रिपल्शन होतं त्या ठिकाणी परावर्तन होतं. पण जर विरुद्ध असे विद्युत प्रभार असतील तर त्या ठिकाणी आकर्षण होतं ते एकमेकांकडे ओढले जातात अशा पद्धतीने. मग आता सारखे चिन्ह आहेत याचा सारखे विद्युत प्रभार आहेत तर याचा अर्थ काय तर या ठिकाणी परावर्तन होईल अशी त्यांची अपेक्षा होती. पण अनपेक्षितपणे काय झालं बघा बहुसंख्य अल्फा कण पत्र्यातून आरपार सरळ गेले. तर बरेचसे अल्फा कण काय झाले तर त्या पत्र्यातून सरळ गेले. काही अल्फा कणांचं मूळ मार्गांपासून लहान कोणांमध्ये काय झालं विचलन झालं. आणखी थोड्या अल्फा कणांचं मोठ्या कोणातून विचलन झालं आणि आश्चर्य म्हणजे जवळपास 20,000 पैकी एक अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला गेला. मार्गाच्या उलट दिशेने काय झाला तर तो परत आला गेला. त्यानंतर पुढे बघा आता बघा हा काय आहे अल्फा कण उत्सर्जक आहे. यातून काय झाले जे काही अल्फा कण आहेत यांचा मारा करण्यात आला. हा आहे आपला सोन्याचा पडदा ही आहे प्रतिदीप्तिमान पडदा. तर या अल्फा कणाचं उत्सर्जन झालं. या वेळेला अनपेक्षितपणे काय झाले बहुसंख्य किरण हे सरळ गेले. काही किरण हे थोडेसे कमी कोणामध्ये काय केले अशा पद्धतीने झुकले गेले. काही किरण मोठ्या कोणामध्ये झुकले गेले. तर एक किरण मात्र काय झाला बघा आता या ठिकाणी आय विल शो यू मी दाखवते तुम्हाला. एकच किरण मात्र काय झाला तर ज्या दिशेने तो गेला होता त्याच दिशेने परत आला आणि यालाच आपण रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग म्हणतो. त्यानंतर पुढे बघा आता की मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्फा कण असे दर्शवतात की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता. याचा अर्थ सोन्याच्या स्थायीरूप पत्र्यामधील अणूच्या आत बरीचशी जागा मोकळीच असली पाहिजे. ज्या थोड्या अल्फा कणांचं लहान किंवा मोठ्या कोणातून विचलन झालं त्याच्या वाटेत अडथळा आला. म्हणजे बघा आता मोठ्या संख्येने कण आरपार गेले म्हणजे त्या पत्र्याच्या पलीकडच्या बाजूला सहजतेने गेले. हे काय दर्शवतात हे असं दर्शवतात की त्यांच्या वाटेमध्ये कोणत्याही प्रकारचा काय नव्हता अडथळा नव्हता ज्यामुळे ते किरण काय होतील परत येतील. दुसरा अर्थ काय होतो की सोन्याच्या स्थायीरूप पत्र्यातील अणूंच्या आत बरीचशी मोकळी जागा होती रिकामी जागा होती. तिसरा मुद्दा की ज्या थोड्या अल्फा कणांचं लहान किंवा मोठ्या कोणातून विचलन झालं त्यांच्या वाटेमध्ये मात्र काय होते अडथळे होते आणि त्यामुळेच त्यांचं काय झालं थोड्याशा प्रमाणात का होईना काय झालं विचलन झालं. त्यानंतर पुढे बघा
याचा अर्थ अडथळ्यास कारण असलेल्या अणूचा धनप्रभारित व जड भाग अणूच्या मध्यभागी होता. तर जे काही काय होते, तर एकच किरण काय झाला, ज्या दिशेने गेला होता त्याच दिशेने परत आला. तर त्याचा अर्थ काय होता की अणूचा जो काही मध्यभाग असेल तो धनप्रभारित असावा, जड भाग असावा आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्या कशांचं, त्या कोणांचं, त्या कणांचं काय झालं, विचलन झालं असावं. यावरून रुदरफोर्डने पुढील प्रमाणे अणूचं केंद्रकीय प्रारूप मांडलं आणि यावरूनच रुदरफोर्डनं अणूचं जे काही केंद्रकीय प्रारूप होतं ते त्यांनी मांडलं. तर अणुप्रारूप बघा, काही किरण सरळ गेली, काही किरण विचलित झाली आणि एक किरण मात्र पूर्णपणे मध्यभागातून परावर्तित झालं. आणि हे होते आपले रुदरफोर्ड, ज्यांनी या विकिरण प्रयोगाची मांडणी करून सिद्ध केलं. तर त्यामध्ये बघा प्रारूप काय होतं. पहिला मुद्दा की अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असतं. दुसरा मुद्दा, केंद्रकात अणूचं जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेलं असतं. तिसरा मुद्दा, केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचं ऋणप्रभारित कण परिभ्रमण करत असतात. अणूचं जवळजवळ सर्व वस्तुमान कुठे एकवटलेलं असतं, तर त्याच्या केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं आणि केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे जे काही ऋणप्रभारित कण आहेत तर ते काय करत असतात, परिभ्रमण करत असतात, म्हणजेच ते फिरत असतात. सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रावरील धनप्रभारा एवढा असल्याने विजातीय प्रभारांचं संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या कसा होतो, उदासीन होतो. तर ऋणप्रभार असतो कुठे, इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित असतात आणि केंद्रक हा धनप्रभारित असतो आणि त्या विजातीय प्रभाराचं संतुलन होतं, ते एकमेकांना बॅलन्स करतात आणि बॅलन्स केल्यामुळेच काय होतं, तर अणू हा विद्युतदृष्ट्या काय होतो, उदासीन होतो, म्हणजे तो न्यूट्रल असतो. तर परिभ्रमण करणारे जे काही इलेक्ट्रॉन आहेत किंवा अणुकेंद्रक आहेत यांच्या दरम्यान काय असते, पोकळी असते. त्यानंतर पुढे बघा, आता वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा कमी होते असा भौतिकशास्त्रातील प्रस्थापित नियम आहे. तर वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची जी काही ऊर्जा आहे ती कमी होते असा भौतिकशास्त्रातील प्रस्थापित काय आहे, नियम आहे. त्यानंतर पुढे बघा, या नियमानुसार रुदरफोर्डने मांडलेल्या प्रारूपातील अणू अस्थायी ठरतो. तर रुदरफोर्डने मांडलेला जो काही प्रारूप होता त्यामुळे अणू काय झाला, अस्थायी झाला. मात्र प्रत्यक्षात किरणोत्सारी अणू सोडून इतर सर्व अणूंना काय असतो, स्थायी भाग असतो. रुदरफोर्डच्या अणुप्रारूपातील ही त्रुटी नील बोर्स यांनी 1913 मध्ये काय केली, मांडलेल्या अणुप्रारूपाने दूर झाली. तर सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणूचा स्थायी भाव स्पष्ट केला. तर त्यांचे पुढील प्रमाणे अणुप्रारूप होते. पहिला मुद्दा हा की अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. अणूचा जो काही केंद्रक असेल तर त्याच्या भोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन हे केंद्रकापासून काय असतात, आता समजा हा केंद्रक आहे तर त्याच्यापासून विशिष्ट अंतरावर समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात आणि त्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर वर्तुळाकार कक्षांमध्ये फिरतात. दुसरा प्रारूप काय, तर विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा काय असते, स्थिर असते. समजा हा केंद्रक आहे आणि या केंद्रकाच्या भोवती हे काय आहेत, तर असे कक्षा आहेत आणि या कक्षामध्ये फिरणारा जो काही इलेक्ट्रॉन असेल तर त्याची ऊर्जा काय असेल, स्थिर असेल, म्हणजे स्टेबल असेल. तिसरे प्रारूप बघा की इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना त्याच्या फरका इतक्या ऊर्जेचं शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. आता समजा हा इलेक्ट्रॉन आहे आणि तो काय करतोय, तर या कक्षेमधून या कक्षेमध्ये जातोय, तर त्यावेळेला तो काय करतो, तर या दोन कक्षामध्ये ऊर्जेचा जेवढा फरक असेल तर तेवढी ऊर्जा तो काय करतो, शोषतो. आणि जर याच्याकडून बाहेरच्या कक्षेकडून आतल्या कक्षेकडे येत असेल तर त्या ठिकाणी तो काय करेल, तर जी काही ऊर्जा आहे तर त्या ठिकाणी तो ऊर्जा उत्सर्जित करतो. तर अशा पद्धतीने जे काही आपले बोर सायंटिस्ट होते
नील बोर्स, तर यांनी त्यांचा जो काही अनुरूप होता, अनुप्रारूप होता तो त्यांनी मांडलेला. तर आजच्या भागामध्ये आपण काय काय पाहिलं बघा. आजच्या भागामध्ये आपण जे काही थॉम्सन प्लम पुडिंग अनुरूप होतं ते पाहिलं. त्यानंतर थोडक्यामध्ये आपण रुदरफोर्डचं केंद्रकीय अनुप्रारूप पाहिलं. एका प्रयोगाच्या मदतीने विकिरणीय असं त्याचं नाव होतं. त्यानंतर आपण जे काही आपले नील बोर्स आहेत तर त्यांनी अनुप्रारूप मांडलं आणि तेही आपण थोडक्यात पाहिलं. तर या ठिकाणी आपला जो काही आजचा दुसरा भाग आहे तो संपतो. आता यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा मग आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. त्याच पद्धतीने बघा आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत तर त्याचे सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच पद्धतीने तर यानंतरचे या पुढचे जे काही भाग असतील ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला या पुढील भाग, याचा स्वाध्याय, या पूर्वीचे पाठ सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर. सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.